आपल्याला माहीत असेल की मुंबई काँग्रेसच्या माध्यमातून आपण मागच्या 3 आठवड्यापासून आजची 4थी पत्रकार परिषद आहे, तर आपण एक मुंबई काँग्रेसच्या वतीनं अभियान चालवतो आहे की महायुती सरकार मस्त, मुंबईकर मात्र त्रस्त। या अभियानाच्या अंतर्गत आपण मागच्या 3 पत्रकार परिषदेमध्ये गृहमधील प्लॉटचा घोटाळा असेल, देवनारच्या प्रकल्पातील घोटाळा असेल, इंजिनियरचा घोटाळा असेल, सातत्यानं पुराव्यासह हे सर्व घोटाळे उघडे करण्याचं काम आणि महायुती सरकारच्या काळामध्ये प्रशासकाच्या माध्यमातून मुंबईला आणि मुंबईकरांच्या कष्टाचा पैसा लुटण्याचं जे पाप या सरकारकडून केलं जात आहे त्या संदर्भामध्ये आपण सातत्यानं उलगडा करण्याचं काम करत आहोत। आज मुंबई काँग्रेसच्या सन्माननीय अध्यक्षा संसदेचं अधिवेशन चालू असल्यामुळं आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहू शकल्या नाही, परंतु आपण पाहिलं असेल की मराठी माणसाच्या संदर्भामध्ये दुबे नावाच्या भाजपाच्या एका नेत्यानं जी वेगळी भूमिका घेतली होती, त्याला चपराक देण्याचं किंवा त्याला ठोकून काढण्याचं काम वर्षाताईच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राच्या महिला खासदारांनी आणि त्यांच्या सहकार्याने केलं आहे। त्याबद्दल आम्ही वर्षाताईंचं मुंबई काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो। आणि आजच्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय महासचिव सचिन सावंतजी आपल्याला एक नव्या घोटाळ्यासंदर्भात मार्गदर्शन करणार आहे, तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेला सुरुवात करावी। धन्यवाद सुनील या पत्रकार परिषदेला वरिष्ठ प्रवक्ते मुंबई काँग्रेसची आहे। आज सुरेशचंद्रजी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीनं महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची बाब आहे की महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या एका राजकण भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला धडा शिकवण्याचं काम ह्या महाराष्ट्रातील 3 महिला रणरागिणी खासदारांनी केलं आणि संसदेमध्ये महाराष्ट्राची जयघोष, महाराष्ट्राचा जयघोष ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी दुमदुमला तो पाहता खऱ्या अर्थानं 12 कोटी महाराष्ट्राच्या जनतेची मान अभिमानानं ताट झाल्याशिवाय नाही आणि आम्ही सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या आणि तमाम महाराष्ट्रप्रेमी लोकांच्या वतीनं आज या 3 खासदारांचं आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा संसदीय गायकवाड यांचं अभिनंदन त्या ठिकाणी करत आहोत। आणि निश्चितपणे काँग्रेस पक्ष अशा पद्धतीचं वक्तव्य, अशा पद्धतीचा बेबुडवटपणा हा यापुढेही सहन करणार नाही। भारतीय जनता पक्षाचे नेते सातत्यानं महाराष्ट्राची मान खाली घालण्याचं काम करतात आणि महाराष्ट्राला झुकण्यासाठी जेव्हा केंद्रीय नेतृत्व प्रवृत्त करत असतं त्यावेळेला या ठिकाणी हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून नको होत असतात। ते महाराष्ट्राच्या उद्योगाच्या संदर्भात असेल किंवा महाराष्ट्राची ज्या ज्या ठिकाणी प्रगती होणार असेल तिथे पुढा घालण्याचं काम केंद्रीय नेतृत्व जेव्हा करत असतं त्यावेळेला यांच्या गप्प राहण्याच्या भूमिका असतो। त्यामुळे निश्चितपणे आज आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाचं क्षण आहे। अत्यंत गंभीर अशा विषयासाठी ही पत्रकार परिषद बोलवली आणि त्याकरता आपण सगळे पत्रकार बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिला। तर ज्या पद्धतीनं महायुती सरकार चाललेलं आहे, भ्रष्टाचाराची दलदल किती मोठ्या प्रमाणामध्ये या सरकारनं निर्माण केलेली आहे कमळ पुरवण्याकरता, हे आपल्या सगळ्यांचं समोर आहे। आणि त्यामुळे मुंबई काँग्रेसतर्फे जे अभियान महायुती मस्त आणि मुंबईकर मात्र हे हाती घेतलं ते अत्यंत योग्य आहे। याचं कारण असं आहे की मूलभूत जे मुंबई महानगरपालिकेच्या रूपानं मुंबईकरांच्या समोरचे जे प्रश्न आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करवण्याचं काम विविध वेगवेगळ्या पद्धतीनं असे काही विषय जे मुंबई महानगरपालिकेच्या त्या ठिकाणी कामाशी संबंधित नाही, या निवडणुकाच्या येणाऱ्या आहेत त्याच्यामध्ये त्याच्या संदर्भामध्ये काय त्यांनी केलं गेलं आहे, प्रशासकीय त्यांच्या हातामध्ये सत्ता असताना त्याचं मूल्यमापन होऊ नये यासाठी विविध विषय आहेत। परंतु मुंबई काँग्रेस मात्र मूलभूत विषयांवरती की महानगरपालिका कशी चाललेली आहे, महानगरपालिकेमध्ये जे रस्ता, पाणी, कचरा आणि जे मूलभूत नागरिक सुविधांचं काम होतंय का, भ्रष्टाचाराने किती मोठ्या प्रमाणामध्ये ग्रस्त झालेली आहे, भ्रष्टाचाराची दलदल केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या मुंबई महानगरपालिकेमध्ये निर्माण झालेली आहे आणि इथं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाणीवपूर्वक का टाळल्या गेल्या आणि त्याच्या माध्यमातून सगळी सत्ता आपल्या हातात ठेवून भ्रष्टाचाराचं एक प्रकारचं रतीब घालण्याचं काम हे जे महायुतीच्या नेत्यांनी केलेलं आहे, हे सगळं चव्हाट्यात आणण्याची आवश्यकता उघड आहे।
पाडण्याची आवश्यकता आहे. कारण ही जनतेच्या रूपानं विरोधी पक्षाचं आम्ही प्रतिनिधी म्हणून ही आमची जबाबदारी घेतली आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिका किंवा इतर सगळ्या कॉर्पोरेशन तुम्ही जर बघा, MMRD असेल, MIDC असेल, MSRDC असेल, हे सगळे कंगाल होताना दिसत आहेत एके ठिकाणी. महाराष्ट्राचं सरकार कर्जात जाताना दिसत आहे आणि महायुतीचे तिन्ही पक्ष मात्र गप्पर होताना दिसत आहेत. अशा सुरज कथा आपल्या समोर येत आहेत की कशा पद्धतीनं आमिष दाखवले जात आहेत, इतर पक्षाला फोडण्यासाठी, विरोधी पक्षाला कमजोर करण्यासाठी पैसे का त्या ठिकाणी दाखवले जात आहेत. ते पैसे येत आहेत कुठला? हे शिवसेना, भारतीय जनता पक्ष एवढ्या मोठ्याकडे करोडोची उड्डाण कुठला घेत आहे? तर त्याचं जर तुम्ही काय तुम्हाला पाहायचं असेल खरं कारण, तर मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतर ज्या महापालिका असतील किंवा त्या ठिकाणी सगळ्या महामंडळ असतील, की सगळ्यांना ओरबाडलं जातं. भ्रष्टाचार प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलाय आणि आज मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आपल्या समोर आहे. तर मुंबई महानगरपालिका हा भ्रष्टाचाराचा अड्डा झाला. इथं प्रशासकीय अधिकारी ते चालवत नाहीयेत, इथं दलाल चालवत आणि हे दलाल मंत्रालयामध्ये फिरत असतात आणि त्याचबरोबर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये राजरोसपणे फिरतात. निविदांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये उडवले जात आहेत, उधळले जात आहेत, ओरबाडले जात आहेत, पैसे काढले जात आहेत. त्याचा उपयोग सत्तेचा पैसा, पैशातला पुन्हा सत्ता यासाठी केला जातो. आणि हे सगळं महानगरपालिकेच्या आणि मुंबईकरांच्या लक्षात घेतलं नाही. आणि म्हणून अत्यंत गंभीर विषयावरती आम्ही या ठिकाणी वाचा फोडण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. कारण कशा पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवली जाते, कशा पद्धतीनं त्याच्या माध्यमातून भ्रष्टाचार केला जातो, कशा पद्धतीनं हे जे कोणाला काम द्यायचंय मस्जिदल्या कंत्राटदारांना, ते मस्जिदले कंत्राटदार हे दलालांच्या माध्यमातून आणि सत्तेचे जे अधिकारी सत्ताधारी बसलेले आहेत त्यांच्याकडे पहिल्यांदा मंत्रालय ठरवलं जातं आणि त्यानंतर त्याला नियमात बसवण्यासाठी निविदा काढल्या जातात, नियम मोडले जातात, वापरले जातात. केंद्रीय दक्षता आयोग असेल किंवा स्पर्धा आयोग असेल, या सगळ्यांची जी मार्गदर्शक तत्व आहेत त्याला धुळीच मिळवतात. या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आल्या पाहिजे आणि निश्चितपणे या दृष्टिकोनातून जो